नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? तुम्ही के-डी-एम-सी प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट ऑनलाईन केलं आहे आणि तुमचं पेमेंट प्रोसेसिंगमध्ये अजून अडकलेलं आहे. तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड करताना ऑप्शन होत नाही आहे किंवा रिसिप्ट डाउनलोड होत नाही आहे. तुमचं पेमेंट सक्सेसफुल नाही झालं आहे. तर तुम्हाला आज मी दाखवून देतो तुम्हाला ते पेमेंट सक्सेसफुल कसं करायचं आहे आणि ते कसं तुम्ही मिळवू शकता. त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. म्हणजे पुढची व्हिडिओ येण्याअगोदर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. मित्रांनो, तुमचा पेमेंट अडकला आहे तर तुम्हाला गुगलवर जाऊन KDMC.Government.in वर जायचं आहे. KDMCवर आपल्याला थर्ड लाईन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इकडे. इथे तुम्ही KDMC.Government.in वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे त्वरित भरणावर तुम्हाला इथे बिल प्रकार निवडायचा आहे. त्यामध्ये मालमत्ता बिलवर घ्यायचं आहे तुम्हाला. पुढे जावर क्लिक करायचं तुम्हाला. मालमत्तावर क्लिक केल्यावर इथे तुम्ही मित्रांनो बघू शकता यशस्वी ऑनलाईन व्यवहारासाठी पावती जनरेट न झाल्यास तुमची पावती प्रिंट करण्यासाठी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या पावती डाउनलोड या पर्यायाचा कृपया वापर करावा. जर हा पर्याय वापरून पावती जनरेट न झाल्यास 48 तासानंतर प्रिंट करण्याची पावती उपलब्ध होईल. जर मित्रांनो तुमची पावती डाउनलोड होत नसेल, जे तुम्ही पेमेंट केलं आहे, तर तुम्हाला 48 तासामध्ये तुम्ही पावती डाउनलोड करण्याच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता. त्यानंतर जर मित्रांनो तुम्हाला इथे लिहिलेलं आहे या संदर्भात जर कोणतीही समस्या आढळल्यास कृपया आपल्या पेमेंटच्या तपशीलास म्हणजे तुमचं पेमेंट अडकलं असेल तर तुम्ही ह्या मेलवर तुमचं वर आम्हाला ईमेल करा. इथे लिहिलेलं आहे रक्कम, नाव, मालमत्ता क्रमांक आणि प्लॉट क्रमांक. या मेलवर ना मित्रांनो तुम्ही तुमचं ऑनलाईन जे पण तुम्ही केलं आहे ते तुम्ही सर्व इथे टाकून मेल करू शकता. मी तुम्हाला दाखवून देतोय कसं करायचं आहे. तुम्हाला हे मेल आयडी कॉपी करायची आहे. मेल आयडी कॉपी झाल्यावर मित्रांनो तुम्हाला मेल आयडीवर जायचं आहे तुमच्या जीमेलवर. मित्रांनो तुमच्या जीमेलवर जायचं आहे. जीमेलवर गेल्यावर तुम्हाला इथे तुमचं जीमेल ओपन करायचं आहे. इथे तुम्हाला ती साईट तुम्हाला जी मेल आयडी आहे ती तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे. त्यानंतर इथे तुमचं मित्रांनो मालमत्ता क्रमांक म्हणजे प्रॉपर्टी नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. प्रॉपर्टी नंबर टाकल्यावर नंतर काय नंतर तुम्ही बघू शकता इकडे परत रक्कम, नाव आणि मालमत्ता क्रमांक आणि प्लॉट क्रमांक ह्या 3 गोष्टी तुम्हाला मित्रांनो टाकायच्या आहेत. प्रॉपर्टी नंबर टाकायचा आहे, रक्कम तुम्हाला तुम्ही किती अमाउंट भरली आहे ते टाकायचं आहे तुम्हाला इथे मित्रांनो. तुम्हाला मी फक्त प्रोसेस सांगते. तुम्हाला तुमचं प्रॉपर्टी नंबर, अमाउंट हे सर्व तुम्हाला फिल करायचं आहे. अमाउंट टाकल्यानंतर तुम्हाला फ्लॅट नंबर टाकायचा आहे मित्रांनो. फ्लॅट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव पण टाकायचं आहे मित्रांनो. मित्रांनो तुमचं नाव पण टाकून द्यायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला हा मेल सेंड करून टाकायचा आहे. मेल सेंड झाल्यावर तुम्हाला 2 दिवसात तुमचं ऑनलाईन प्रोसेस जे पेमेंट अडकलेलं आहे ते तुम्हाला मित्रांनो सक्सेसफुल होऊन जाईल आणि तुमचं ऑनलाईन पेड होऊन जाईल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत.